भोंदूबाबा अशोक खरातसोबतच्या नेत्यांच्या लागेबंधावरून राजकारण तापलेलं असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांना थेट खरातच्या फोनचा सीडीआर मिळाल्याचा दावा त्यांनी केलाय आणि खरातच्या कॉल डिटेल रेकॉर्डची ही कॉपी त्यांना व्हॉट्सॲपवर मिळाल्याचं त्यांचं म्हणणं आहे। यानंतर त्यांनी ही कॉपी तात्काळ मुख्यमंत्री डीजी आणि एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते यांना पाठवलेली आहे आणि अंजली दमानी यांना मिळालेल्या या खरातच्या फोन रेकॉर्ड्समधून तो अनेक नेत्यांच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। यामध्ये रुपाली चाकणकर, दीपक केसरकर आणि यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील, सुनील तटकरे यांच्याशी सुद्धा खरातचं संभाषण झाल्याचं सांगण्यात येतं आहे। नेमकं खरातच्या या कथित सीडीआर मधून काय समोर आलेलं आहे तेही आपण पाहूया। तर अंजली दमानी यांना व्हॉट्सॲपवरून हा सीडीआर मिळालेला आहे, तो तात्काळ त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे आणि यामध्ये समोर आलेले आहे ते म्हणजे 177 वेळा रुपाली चाकणकरांना अशोक खरातचे फोन झालेत आणि 33,727 सेकंदांचं दोघांमध्ये संभाषण झालेलं आहे। 177 वेळा तब्बल दोघांमध्ये कॉल आल्याचं या सीडीआर मध्ये दिसतं आहे। अंजली दमानी यांच्या हाती व्हॉट्सॲपवरून हा सीडीआर आलेला आहे। तर प्रतिभा चाकणकर, ज्या रुपाली चाकणकर यांची बहीण आहे, त्यांच्याबरोबर 236 वेळा कॉल झाले असल्याचं कळतंय। ते दीपक लोंढे, दीपक केसरकरांचे निकटवर्ती 190 वेळा त्याच्याबरोबर कॉल झालेले आहेत। तर 30,529 सेकंद यामध्ये खरातचं आणि लोंढेचं संभाषण झालेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर अशोक खरातचे कॉल 17 वेळा झालेले आहेत। यामध्ये 10 इनकमिंग कॉल आहेत, 7 आउटगोईंग कॉल आहेत आणि या कॉलमध्ये 21 मिनिटांचं संभाषण झालं असल्याचं कळतंय। अंजली दमानी यांना व्हॉट्सॲपवरून हा सीडीआर मिळालेला। तर चंद्रकांत पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते यांना 8 वेळा कॉल झालेला आहे। अशोक खरात आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये सुद्धा संभाषण झालेलं आहे। तर सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, यांच्याबरोबर सुद्धा 8 वेळा कॉल झालेला असल्याचं कळतंय। दमानी यांनी आरोप केले त्यांच्या हातात जो सीडीआर आलेला आहे, व्हॉट्सॲपवरून सीडीआर मिळालेला आहे। तर आशिष शेलार, भाजपचे नेते, 1 वेळा इनकमिंग कॉल झाला असल्याचं पुढे आलेलं आहे। दुसऱ्या नंबरवर रुपाली चाकणकर आहेत, दुसऱ्या नंबरवर, आणि 33,727 सेकंड या रुपाली चाकणकर खरातांशी बोलल्या होत्या। तर मला तेच वाटतंय की आत्ताच्या घटकेला ह्यांना अटक होऊन यांची पूर्ण चौकशी, पहिलं तर यांच्यावर FIR झाला पाहिजे, यांना अटक झाली पाहिजे आणि यांच्यावर चौकशीनंतर कारवाई झाली पाहिजे। कारण इतका वेळ कोणी कुठल्याही गुरुशी कधीही बोलत नाही। 177 कॉल आणि 33,727 सेकंड जर ही व्यक्ती बोलत असेल तर ती काय बोलत होती याची चौकशी डेफिनेटली झाली पाहिजे। आत्ताच्या घटकेला जर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जर अशा व्यक्तीला 17 त्यांचे कॉल झालेत, तर हे कशासाठी झालेत ह्याचं उत्तर एकनाथ शिंदेनी देणं गरजेचं आहे। चंद्रकांत पाटील, जे भाजपचे पूर्व मंत्री होते, त्यांचे 8 कॉल्स आहेत। सुनील तटकरे यांचे 8 कॉल्स आहेत आणि आशिष शेलार यांचा देखील 1 कॉल आहे। आता हे मी नॉर्मल कॉल बद्दल बोलतेय। दीपक लोंढे कोण आहेत? दीपक केसरकरांच्या अतिशय जवळचे व्यक्ती, यांचे 189 कॉल्स झालेले होते खरातांना, ते सुद्धा तब्बल 30,579 सेकंड। आता ही सगळी जी शॉकिंग माहिती मिळाली आहे आता ह्याच्यात, आणि असं देखील कळलंय की आपल्या देशातल्या सगळ्याच राज्यांमधनं त्यांना कॉल्स यायचे, पण काही देशांची जी नावं आली आहेत ती देखील मला अतिशय शॉकिंग वाटतात। तर अंजली दमानी यांनी हे मोठे दावे केलेले आहेत आणि फक्त राज्यातूनच नाही तर देशभरातून अनेक नेते मंडळांची, अनेक राजकीय नेत्यांचे त्यांच्याबरोबर फोन कॉल आहेत असं या सीडीआर मध्ये आलेलं आहे, असा अंजली दमानी यांचा दावा आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात, सविस्तर तपशील जाणून घेऊया। मनशी, अंजली दमानी यांना व्हॉट्सॲपवरून हा सीडीआर मिळालेला आहे आणि त्यामधून त्यांनी हे सगळे दावे केलेले आहेत, काय नेमके आणखी तपशील येतात आणि निश्चितच राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे आता?
व्हॉट्सअपद्वारे प्राप्त झालेला हा जो CDR आहे याला आपण कथित CDR असं म्हणूयात. एकूण 350 दिवसांचा डेटा या CDRमध्ये आहे असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. साधारण 1 एप्रिल 2025 ते 17 मार्च 2026 या कालावधीतले हे कॉल रेकॉर्ड्स या CDRमध्ये आहेत. एका AI ॲपचा वापर करत त्यांनी या पद्धतीचे किती कॉल्स कुणाचे झालेले आहेत हे शोधून काढलेलं आहे आणि त्यानुसार आपण बघतोय की रुपाली चाकणकर यांचा तब्बल 177 वेळा कॉल हा खरातला झालेला आहे. त्याच्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुद्धा कॉल्स खराशी झालेले आढळून आलेले आहेत. यापैकी काही इनकमिंग कॉल आहेत तर काही आउटगोईंग कॉल आहेत. जर आपण बघितलं तर एकनाथ शिंदे हे 17 वेळा एकूण कॉल होतात, त्यापैकी 10 कॉल हे इनकमिंग असतात तर 7 कॉल हे आउटगोईंग असतात आणि एका कॉलमध्ये तब्बल 21 मिनिटाचं संभाषण असतं. त्याच्यामुळे अंजली दमानिया हाच सवाल उपस्थित करतायत की खरात ज्याचे कारनामे सगळे आता जगजाहीर झालेले आहेत, अशा व्यक्तीशी उपमुख्यमंत्री 21 मिनिटं नेमकं काय बोलतायत. दुसऱ्या बाजूला रुपाली चाकणकर जे म्हणतायत की खरात हा केवळ माझा एक गुरु होता आणि केवळ कौटुंबिक संबंध होते, तर एवढे कॉल्स करण्यामागचं कारण काय असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जातोय. अर्थातच या कॉलचा संपूर्ण डेटा किंवा जी काही माहिती अंजली दमानिया यांनी शोधून काढलेली आहे ती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केलेली आहे आणि इतर तपास अधिकाऱ्यांना सुद्धा दिलेली आहे. इतकंच नाही तर आणखी एक धक्कादायक माहिती समोर येते या CDRमधनं, या कथित CDRमधनं, की केवळ महाराष्ट्रातून किंवा भारतातूनच खरातला कॉल आलेले नव्हते, तर काही आंतरराष्ट्रीय कॉल ज्यामध्ये आपण बघतो आहोत की ओमान सारखा देश असेल किंवा इतर देशातून सुद्धा, दुबई मधून सुद्धा, ऑस्ट्रेलियामधून सुद्धा, कतारमधून सुद्धा खरातला कॉल येत होते आणि खरातचे कॉल सुद्धा त्या देशातल्या काही व्यक्तींना जात होते. त्याच्यामुळे ही सगळी माहिती आता SITकडे सुपूर्द केलेली असताना, तपास यंत्रणांकडे सुपूर्द केलेली असताना याच्यातून पुढे काय निष्पन्न होते किंवा ह्या कॉलद्वारे नेमके हे कॉल्स कशासाठी होत होते याचं काही ठोस कारण समोर येतंय का हे बघणं महत्त्वाचं आहे. मात्र निश्चितच जी एक यादी समोर येते की कुणाकुणाचे कॉल खरातला जात होते आणि कुणाकुणाला खरातचे कॉल येत होते, यातून प्रश्न एकच उपस्थित होतो की या संभाषणामागचा हेतू नेमका काय होता. असं कुठलं काम होतं या सगळ्या महत्त्वाच्या राजकीय नेत्यांचं की खरात सारख्या व्यक्तीला त्यांना कॉल करावे लागत होते आणि खरातचा कॉल त्यांना घ्यावा लागत होता, त्याच्याशी संभाषण करावं लागत होतं. त्याच्यामुळे निश्चितपणे अंजली दमानियांचा हा दावा खळबळजनक म्हणावा असाच आहे आणि त्यामुळेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा अगदी दीपक केसरकर यांच्या निकटवर्तीयांचा सुद्धा खरातला कॉल आहे. त्याच्यामुळे दीपक केसरकर असतील आणि सोबतच मनशी एकंदरीतच अनेक महत्त्वाच्या नेत्यांची, मध्ये सर्वच पक्षातल्या नेत्यांची खरं तर नावं पुढे आलेली आहेत. त्यामुळे एकंदरीतच आता राजकीय वातावरण हे सगळं ढवळून निघणार आहे. त्यामुळे पुढच्या काही काळामध्ये काय नेमक्या प्रतिक्रिया या संदर्भात येतात हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद मनशी दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी.